सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि श्रावण सुरू होतोय. त्यानिमित्ताने श्रावणाच्या वरतीच एक छान पोस्ट माझ्याकडे आली आहे, ती वाचून दाखवते. लिहिलेली आहे सौ दी उपासने यांनी. सुरू करते. श्रावण. तिने सांजेला तेलाचा दिवा तुपाचं निरांजन लावून केलेल्या दीपपूजनानंतर प्रकाशमान होणारं घर आणि त्यात मिसळलेले शुभंकरोतीचे सूर, दिव्याची आवस म्हणून जाड कणिक केशरी गूळ वापरून केलेले खमंग दिवे आणि त्यावर मुक्त हस्ते घातलेलं रवाळ तूप म्हणजेच येणाऱ्या श्रावणाची चाहूल. डबाभर चिरलेला पिवळा धमक्क गूळ, हरभरा डाळ, भाजलेले दाणे, फुटाणे, दाण्याचं खमंग कूट, नुकतीच वरून करून ठेवलेली वेलचीची पूड, उपासाची भाजणी, राजगिरा लाडू आणि खजूर यांनी भरलेले डबे म्हणजेच श्रावणाच्या स्वागतासाठी सजलेलं घरातलं स्वयंपाकघर. चिवतीचा फोटो, कहाण्यांचं पुस्तक, स्वच्छ घासून चमकणारं पळी पंचपात्र, दिव्यांनी सजलेलं देवघर, फुलपुडीतून डोकावणाऱ्या दुर्वा, आघाडा, फुलं आणि सगळी मरगट सटकून सजलेलं घर म्हणजेच श्रावणाचं आगमन. श्रावण म्हणजे आवर्जून करायचं पुरण, भाजणीचे वडे, नारळी भात, नारळाच्या वड्या, वालाचं बिरडं, गव्हाची खीर, हरवळ्याचे लाडू, भोपळ्याचे घारगे, गाकर, पुरणाची पोळी, पुरणाचे दिंड आणि दूध फुटाण्याचा नैवेद्य. श्रावण म्हणजे वेगवेगळ्या चवीतून घरात दरवळणारा गंध. श्रावण म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाची राखी, आईनं मुलांसाठी केलेली जिवतीची पूजा, शुक्रवारी मुलांचं केलेलं पुरणाचं औक्षण, आपल्या घरासाठी सर्वांच्या आनंदासाठी केलेली देवीची पूजा, माहेरची येणारी आठवण म्हणून आई बहिणीकडे बहिणीकडे झालेलं सवाष्ण जेवण आणि मैत्रिणींबरोबर सजलेली मंगळागौर. प्रत्येक नात्याला जपणारा हा श्रावण, अनेक रंगांची उधळण करत येणारा श्रावण. श्रावण म्हणजे गाभाऱ्यात उमटणारे ओंकार. श्रावण म्हणजे समईतल्या शुभ्र प्रकाशात दिसणारं पांढऱ्या फुलांनी सजलेलं शिवलिंग, कापसाच्या वस्त्रानं, हळदी कुंकवाच्या करंड्यानं, धूप, अगरबत्ती, दिवा आणि चंदनानं सजलेलं पूजेचं ताट, गोकर्ण, जाई, जुई, तगर, जास्वंद, बेल, दुर्वा, पत्री, तुळस यांनी सजलेली पूजेची परडी. श्रावण म्हणजे प्राजक्ताच्या सड्यानं नटलेलं आणि श्रावण सरींनी सजलेलं माझं अंगण. श्रावण म्हणजे हिरवा ऋतू. या सजलेल्या निसर्गाच्या बरोबरीनं सजायचे दिवस. काकणांची किणकिण, काचेचा चुडा, हातावरची मेहंदी, जरीकाठाच्या साड्या, केसात जुईचा गजरा, पायी जोडव्यांचा आवाज, गळ्यात मंगळसूत्राबरोबर चमकणारा सर, कानात कुड्या आणि पायात पैंजण म्हणजेच घरातही भेटणारा सजवणारा श्रावण. श्रावण म्हणजे पिठोरी अमावस्येला केलेली बैलांची पूजा, तसंच या दिवशी आईनं लावलेल्या वाणाची, सर्वात ती कोण असं विचारून दिलेलं वाण, मजा काही औरच. श्रावण म्हणजे आठवणींची सर. तर ह्याच्यामध्ये नागपंचमी कशी विसरणार आपण? ते छान छान झुले, त्या मेहंदी लावलेल्या हातांचा छानसा सुगंध, खूप मजा असते. श्रावण म्हणजे डोळे मिटता केवड्याच्या पानांचा पसरलेला गंध, तर कधी तिच्या साहुलीनं दरवळणारा सभोवताल. श्रावण म्हणजे नेमाने देवळात जाणाऱ्या तिची आठवण करून देणारा सण, तर कधी मंगळागौर उजवताना तिला दिलेल्या वाणाची एक गोड आठवण. श्रावण म्हणजे शुक्रवारी न चुकता तिनं केलेलं औक्षण, माहेरवाशीण म्हणून भरलेली ओटी आणि तिनं आग्रहानं खाऊ घातलेली पुरणाची औसूद पोळी. श्रावण म्हणजे देवाऱ्यात समईचा मंद प्रकाशात दिसणारं तिचं प्रसन्न रूप. श्रावण म्हणजे आई, तुझ्या आठवणींचा पाऊस. तर
अशा या श्रावणाच्या सर्वांना भक्तिमय शुभेच्छा. उपासनी वहिनी खूप छान लिहिलंय, मला खूप आवडलं. खरंच सुंदर वर्णन केलंय श्रावणाचं आणि माझी खात्री आहे माझ्या सगळ्या श्रोतृवृंदाला पण हे खूप आवडेल. खूप खूप धन्यवाद उपासनी वहिनी. पुन्हा उद्या अशाच एका छानशा गोष्टीसह लेखासह आपण भेटणार आहोतच. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.